Problem 1. On 1st January 2016, Sanika decides to save rupees 10, rupees 11 on second day, rupees 12 on third day. She decides to save like this. Then on 31st December 2016, what would be her total saving? तर सानिकाची आपल्याला टोटल सेविंग काढायची आहे आणि 1 जानेवारीपासनं 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिने सेविंग केली आहे. तर 1 इयर सेविंग केलेली आहे 2016 मध्ये. आता बघा इयरला जर आपण 2016 इयरला जर आपण 4 ने डिवाइड केलं आणि रिमाइंडर जर 0 येत आहे म्हणजे कंप्लीट डिव्हिजन होत आहे तर त्याला आपण काय म्हणतो लीप इयर म्हणतो. आणि 2016ला 4 ने जर डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येणार आहे 0. तर आपल्याला हे जे इयर दिलेलं आहे लीप इयर दिलेलं आहे आणि लीप इयर जे असते ते 366 डेजचं असते. आणि इनी सेविंग कशा पद्धतीने केली आहे. फर्स्ट डेला 10, सेकंड डेला 11, थर्ड डेला 12 अँड सो ऑन म्हणजे डॉट डॉट डॉट. तर आता बघा इथे कॉन्जुगेट टर्मचं डिफरन्स कसं आहे सेम आहे इक्वल आहे म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनची आहे. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या टर्मला आपण काय म्हणतो ए म्हणजे एची व्हॅल्यू होऊन जाईल 10 आणि इथे कॉमन डिफरन्स किती येत आहे 11 मायनस 10 1. आणि आता आपल्याला टोटल सेविंग काढायची आहे. तर सिक्वेन्स हा अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा आहे ठीक आहे. म्हणून आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा सम ऑफ ऑल द टर्मचा फॉर्म्युला वापरावा लागेल कारण की टोटल सेविंग काढायची आहे. आणि सम ऑफ ऑल द टर्मचा फॉर्म्युला काय SN इज इक्वल टू N अपॉन 2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 D. आणि इथे आता आपल्याला Aची Dची आणि Nची व्हॅल्यू ठेवायची आहे. S यांची व्हॅल्यू आपल्याला किती आहे 366. यांची व्हॅल्यू 366 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू एची व्हॅल्यू आहे 10 प्लस यांची व्हॅल्यू 366 मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू 1. आता याला सॉल्व करावं लागेल ठीक आहे. आता याला सॉल्व करायचं तर 2 ने डिवाइड केलं तर काय होईल 2 1 जार 2 1 16 होईल 2 8 जार 16 आणि 2 3 जार 6 ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 10 किती होऊन जाईल 20 प्लस 366 मायनस 1 म्हणजे 365 इंटू 1 म्हणजे 365 इज इक्वल टू 183 इंटू याची ॲडिशन 365 आणि 20 काय होईल 385. आणि आता आपल्याला याचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन म्हणजे 385ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे 183 ने. तर 3 5 जार 50 कॅरी 1 आणि 3 8 जार 24 आणि 125 कॅरी 2 3 3 जार 9 आणि 2 11 0 8 5 जार 40 कॅरी 4 8 8 जार 64 आणि 4 68 कॅरी 6 8 8 3 जार 24 आणि 6 30 तर 2 0 1 5 जार 5 1 8 जार 8 आणि 1 3 जार 3 याची ॲडिशन किती होऊन जाईल 5 5 9 आणि 5 14 कॅरी 1 8 9 10
0 कॅरी 1 7 किती होत आहे 7,455 रुपीज. तर टोटल सेविंग कोणाची सानिकाची 1 इयरची किती होईल 70,455 रुपीज. Problem 2. A man borrows rupees 8,000 and agree to repay with total interest of rupees 1,360 in 12 monthly installments. Each installment being less than the preceding one by rupees 40. Find the amount of first and last installment. तर आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट काढायची आहे आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची आहे. आणि बॉरोज म्हणजे कर्ज किती घेतलं आहे 8,000 रुपीज आणि त्याच्यावर इंटरेस्ट किती द्यायचा आहे 1,360 किती इन्स्टॉलमेंटमध्ये 12 मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये. तर टोटल अमाऊंट किती पे करावं लागेल SN इज इक्वल टू 8,000 प्लस इंटरेस्ट किती द्यायचा आहे 1,360. तर टोटल किती होईल याची 9,360. टोटल एवढी अमाऊंट 12 इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायची आहे. तर नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती झाल्या 12 आणि ईच इन्स्टॉलमेंट बिईंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1/40 म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंटपेक्षा नेक्स्ट इन्स्टॉलमेंट 40नी काय करायची आहे लेस द्यायची आहे. म्हणजे कॉमन डिफरन्स इथे सेम राहणार आहे. तर डी इज इक्वल टू लेस होणार आहे म्हणजे डीची व्हॅल्यू कॉमन डिफरन्स -40. आणि हा जो पेमेंट करायचा जो सिक्वेन्स आहे इन्स्टॉलमेंट भरायचा तो अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा सम ऑफ ऑल द टर्म्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल म्हणजे SNचा सम ऑफ ऑल द टर्म्स. याचा काय आहे SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 t. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर टोटल अमाऊंट आपल्याला किती पुटअप करायची आहे म्हणजे द्यायची आहे 12 इन्स्टॉलमेंटमध्ये 9,360. तर टोटल अमाऊंट इथे लिहावं लागेल 9,360. यांची व्हॅल्यू नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 12/2 2a फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला काढायची आहे. ए म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट प्लस यांची व्हॅल्यू दिली आहे 12 - 1 इंटू डीची व्हॅल्यू आहे -40. आता याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर 9,360 याला 2ने डिवाइड केलं तर किती येऊन जाईल 6 आणि इथे होऊन जाईल 2a इथे 12 - 1 11 इंटू -40. आता इथे 6 डिवाइडला जाईल 9,360 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 2a प्लस मायनस 11 4 44 आणि हा 0. आता याला 6ने डिवाइड करावं लागेल. तर 6 × 1 = 6 3 उरेल 33 6 × 5 = 30 3 उरेल 36 6 × 6 = आणि हा 0. याला 6ने डिवाइड केलं तर 1,560. आणि बघा राईट साईडचा नंबर लेफ्ट साईडला आणला तर त्याची साईन चेंज होते. तर -440 राईट टू पासनं आपण लेफ्टला आणू तर मायनसचं काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल म्हणजे 440 इज इक्वल टू 2a. आता आपल्याला याची ॲडिशन करावं लागेल. 0 4 आणि 6 10चं 0 कॅरी 1 4 आणि 1 5 5 10 कॅरी 1 म्हणजे 2000 होईल आणि याला 2ने डिवाइड करायचं आहे.
म्हणजे न्यूमरेटरचा नंबर डिवाइडला जाईल 2 = a आणि याला आपण जर 2 ने डिवाइड केलं तर किती होऊन जाईल 1000 = a म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती होईल 1000 रुपीज. आता आपल्याला काढायची आहे लास्ट इन्स्टॉलमेंट. तर लास्ट इन्स्टॉलमेंटसाठी कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल TNचा. कोणता वापरावा लागेल TN आणि nth टर्मचा वापरावा लागेल TN आणि तो फॉर्म्युला काय T = a + n - 1 d. आणि आता इथे आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. आता किती इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचं आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट कोणती आहे 12th आहे म्हणजे nची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल 12 = a ची व्हॅल्यू आता आपण काढली 1000 प्लस nची व्हॅल्यू 12 - 1 × d. d किती दिला आहे आपल्याला -40. मग याला सॉल्व करावं लागेल म्हणजे इथे होऊन जाईल 1000 प्लस 12 - 1 11 × -40. मग याला आणखी सॉल्व केलं तर काय होईल 1000 प्लस मायनस -11 4 = 44 आणि 0. आता आपल्याला याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. 0 10 - 4 6 कॅरी 1 10 - 5 5 60. तर ही आपली काय झाली लास्ट इन्स्टॉलमेंट. लास्ट इन्स्टॉलमेंट किती होईल 560 रुपीज आणि हेच काढायचं होतं. प्रॉब्लेम 3. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. In the first year he invested ₹5,000. In second year ₹7,000. In third year ₹9,000 and so on. Find the total amount that he invested in 12 years. तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे 12 इयर्सची आणि फर्स्ट इयरला किती इन्व्हेस्ट केले 5,000. सेकंड इयरला 7,000. थर्ड इयरला 9,000 अँड सो ऑन डॉट. तर इथे बघा हा जो सिक्वेन्स दिलेला आहे या सिक्वेन्समध्ये कॉमन डिफरन्स कसा आहे सेम आहे. तर हे कशाचा सिक्वेन्स आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचं. तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे. तर आपण फर्स्ट टर्मला काय म्हणतो ए म्हणतो म्हणजे एची व्हॅल्यू झाली 500 आणि कॉमन डिफरन्स T2 - T1 म्हणजे 7,000 - 500 किती होईल 2,000. 7,000 - 5,000 2,000 आणि किती इयर 12 इयर इन्व्हेस्ट करायची आहे म्हणजे यांची व्हॅल्यू होऊन जाईल 12 आणि आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे सचिनची. आता हा जो सिक्वेन्स आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा आहे. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशनच्या कोणत्या फॉर्म्युल्याने सॉल्व करावं लागेल SNच्या म्हणजे सम ऑफ ऑल द टर्मच्या. सम ऑफ ऑल द टर्मचा फॉर्म्युला काय SN = n/2 (2a + n - 1 d. तर SN म्हणजे सम ऑफ ऑल द टर्म. तर टोटल अमाऊंट 12 इन्व्हेस्टमेंटमध्ये इयरली इन्व्हेस्टमेंटमध्ये केली आहे तर या फॉर्म्युल्याने टोटल अमाऊंट निघून जाईल. तर S यांची व्हॅल्यू किती दिली आहे 12. यांची व्हॅल्यू 12/2 (2 × एची व्हॅल्यू 5,000 प्लस यांची व्हॅल्यू 12 - 1 × d. d किती आहे 2,000. आता याला 2 ने डिवाइड केलं तर इथे किती होऊन जाईल 6
5 2 जार 10, 10,000. 12 minus 1, 11 into 2000 ब्रॅकेट कंप्लीट. मग याला आणखी सॉल्व केलं तर 6 इन ब्रॅकेट 10,000 प्लस 11 2 जार 22 आणि 1 2 3 0. आता आपल्याला याची ॲडिशन करावं लागेल. आता काय होईल 6 इंटू याची ॲडिशन 10,000 आणि 22,000 म्हणजे 32,000. आता याला 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 6 0 0 6 0 0 6 0 0. 6 2 जार 12 कॅरी 1. 6 3 जार 18 आणि 1 19 म्हणजे 1,92,000 रुपीज. म्हणजे सचिनची टोटल अमाऊंट किती होईल 1,92,000 रुपीज. किती इयरमध्ये 12 इयरमध्ये